ते आपण सन्मान कंप्लीट करूया। त्या ठिकाणी आमचे साथी समालोचक मित्र सर त्या ठिकाणी सज्ज असतील। थँक्यू। हॅलो चेक। अतिथी देव भव ही आपली संस्कृती आणि तीच संस्कृती आपण या मुख्य मंचावरती जोपासणार आहोत। आपण सन्माननीय सर्व मान्यवरांच्या स्वागत सन्मानाकडे यानंतर आपण वळणार आहोत, कारण आदरणीय सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले। एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात सर्व सन्माननीय मान्यवरांसाठी। आपल्यामध्ये उपस्थित असलेले भारताचं उज्ज्वल भविष्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, भारताचा सुपरस्टार अंडर 19 वर्ल्ड कप ज्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला मिळवून दिलं, अगदी 6वं जगातील सर्वात जास्त अंडर 19 वर्ल्ड कप जिंकणारा आमचा भारत आहे। या भारत देशासाठी पण एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात। तब्बल 6 वेळा आपण हा वर्ल्ड कप पाहिलेला आहे। मोहम्मद कैफ, विराट कोहली, उन्मुख चंद, त्याच्यानंतर पृथ्वी शा, यश धुल आणि आता आपले स्टार वसईची शान, वसईचा सन्मान बहुमान आयुष दादा म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आणि असं म्हणतात ना, मी त्यांच्या बाबतीत फक्त 2 ओळी या ठिकाणी सांगू इच्छितो। असे जगावे दुनियेमध्ये आयुष्याला लावून अत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे घेऊन अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिळती 70, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। येतील संकटे, अरे येतील संकटे, संकटाशी ठणकावून सांगावे आता ये 72 मी आहे, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। आयुष म्हात्रे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी या स्पर्धेची शान अर्थातच सन्माननीय प्रभाकर पाटील शेठ आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपल्या भारताचं उज्ज्वल भविष्य आयुष म्हात्रे साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे। हे आपण आदरणीय सन्माननीय प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील या स्पर्धेची आनबान शान मान सन्मान आणि एका साईडला भारतीय संघाचा युवा कर्णधार अंडर 19 विश्वचषक ज्याच्या हाती लागलं, आज पालघर जिल्ह्याला अभिमान असावा असा मात्र आयुष योगेश म्हात्रे आज नालासोपारा विभागातून आपण पाहिलं। वसई तालुका आणि पालघर जिल्हा, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आयुष म्हात्रे यांचं यथोचित स्वागत सन्मान प्रभाकर शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात येत आहे। अनेक अडचणी आल्या, परिस्थिती अगदी बेताची असताना सुद्धा अडचणींना सामोरं जाणारं व्यक्तिमत्व की समस्येपेक्षा परिस्थितीपेक्षा मी मोठा आहे, हे ज्यांचं व्यक्तिमत्व आपण पाहतोय तेच आयुषजी म्हात्रे। या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान होतोय। जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात। मी पुन्हा एकदा त्यांचं शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतोय। त्याचबरोबर असं म्हणतात ना, नदीला वाहण्यासाठी कोणत्याही रस्त्याची गरज नसते, ती स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करत असते। तसंच जे आपल्या हिमतीच्या जोरावर जीवन जगतात ना, त्यांना ध्येयाकडे पोहोचण्यासाठी कुठल्याही रथाची गरज नसते। असं उत्कृष्ट व्यक्तिमत्व ज्याने अडचणींवरती मात करून रणजीपर्यंत आपली मजल मारलेले आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय हार्दिकजी तामोरे सर यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी या खारडी डोलीव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच किरणजी पाटील साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हार्दिकजी तामोरे सरांचा यथोचित सन्मान करायचा आहे। एक उत्कृष्ट रणजीपट्टू म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, आज पालघर जिल्ह्याला हे हिरे मिळालेत। या वेळेला आपण पाहतायत, एकदा जोरदार टाळ्या हार्दिक तामोरे यांच्यासाठी येऊ द्या। रणजीपट्टू म्हणून ज्यांची ओळख, म्हणजेच आज पालघर जिल्हा खूप पुढे जात आहे, एक पाऊल पुढे क्रिकेटचे ध्येय। मात्र जे धडे गिरवले गेलेत ते पालघर जिल्ह्याला अभिमान असावा। हार्दिक तामोरे रणजीपट्टू यांचं यथोचित स्वागत सन्मान किरणजी पाटील साहेब विद्यमान सरपंच यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे। धन्यवाद हार्दिकजी तामोरे, आपण असनास्तर व्हावं। त्याचबरोबर आपण पाहतोय की कामाला प्रेरणा आणि पंखांना बळ देण्याचं काम कोणीतरी करावं लागतं, तेव्हाच खरी मोठी झेप घेता येते। आमच्या ह्या युवकांना आणि त्यांच्या बांधवांना पंखांचं बळ देणारं व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यकर्ते, एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सन्माननीय काशीनाथ दादा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सचिनजी पाटील। आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय सन्माननीय काशीनाथ दादा पाटील साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे।
या ठिकाणी आपण पाहतोय काशीनाथ दादा पाटील यांचा यथोचित सन्मान होतोय. मायेचं प्रेमळ उबदार वस्त्र आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह तसेच पुष्पगुच्छ या ठिकाणी देऊन सन्मानित केले जाते. वेलकम दादा, आपलं सुद्धा या कोस्माई चषक 2026 मध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर आपण पाहतो या मुख्य मंचावरती सम्यक तनोती ती संतान तनु विस्तारे असं हे संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे. जो वडिलांची ध्येय पुढे घेऊन जातो ना तो खरा सुपुत्र असतो. आणि समाजसेवेचं देणं ज्यांनी उराशी बाळगलं होतं ते आपले लोकनेते हितेंद्र आप्पा आणि त्यांचे सुपुत्र, त्यांचं ध्येय पुढे घेऊन जाणारं व्यक्तिमत्व अर्थातच एक लाडकं व्यक्तिमत्व डिंकी दादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी सन्मान्य कमलाकरजी राऊत साहेब आपणास विनंती करतो की आपण डिंकी दादांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. डिंकी दादा यांचा यथोचित सन्मान होते. कमलाकरजी राऊत यांच्या शुभ हस्ते. अगदी डिंकी दादांचं व्यक्तिमत्व आहे की आपल्याकडे उपस्थित झालेले सर्व मान्यवर मोठेच आहेत, त्यांचा सन्मान करा. परंतु डिंकी दादा आपण आमच्यासाठी खूप लाख मोलाचे आहात आणि म्हणूनच हा सन्मान आमचा स्वीकारावा अशी मी आपणास विनंती करतोय. तसेच आपण या मुख्य मंचावरती पाहतोय जीवनाचे सौंदर्य हे नाही की आपण किती आनंद आहोत, खरं जीवनाचं सौंदर्य आहे की आपल्यामुळे किती लोक आनंदी आहेत. असं अनेक लोकांमध्ये आनंद निर्माण करणारं व्यक्तिमत्व अर्थातच रॉमी दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. रॉमी दादांचं या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. मेघनाथजी पाटील आपण यायचं आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी रॉमी दादा यांचं यथोचित सन्मान केला जाईल. रॉमी दादा एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आपण पाहतोय. अनेकांची जीवन उज्ज्वल करणे आणि अनेकांच्या जीवनामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण करणे, कुटुंबामध्ये आनंद निर्माण करणे आणि अनेक सामाजिक समस्या अगदी लिलिया पार पाडणारं हे व्यक्तिमत्व आणि त्यांचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित आहेत. मल्हार यांना सुद्धा आमंत्रित केलं जाते. वेलकम रॉमी दादा आणि त्यांचे सुपुत्र मल्हार यांचं सुद्धा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक स्वागत करूयात. यानंतर आपण एका विशेष सन्मानाकडे वळणार आहोत. हा विशेष सन्मान खूप मोठा आहे. मी उपस्थित मान्यवरांना सांगू इच्छितो की ह्या नगरीमध्ये जे आपण आता आहोत ही जे आपल्याला दिसते या ठिकाणी एक भली मोठी पहाडी होती, डोंगर होता आणि ही संपूर्ण डोंगर खोदून या ठिकाणी आमच्या क्रिकेटवीरांसाठी पुढे नेण्यासाठी एक चांगलं सुसज्ज मैदान ज्यांच्या मार्गदर्शनामुळे इथे तयार होतोय. तसेच ज्यांनी भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वप्न पाहिली आणि ती स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या मुलामध्ये अनेकदा अडचणींवरती मात कशी करायची याचं मार्गदर्शन वेळोवेळी देत राहिले. परिस्थिती बिकट असताना अनेक खाचखळगे आलेले आहेत, परंतु आपल्याला थांबायचं नाही आहे, आपलं स्वप्न हे मोठं आहे असं वेळोवेळी मार्गदर्शन करणारे, ज्यांनी आयुष्य म्हात्रेला घडवलं आणि ज्यांच्या पावलावरती आयुष्य म्हात्रे पुढे गेले ते पाऊली तितकंच महत्त्वाचं आहे. आपके नक्षे कदम पर हम चलेंगे असं जेव्हा आयुष्य म्हात्रेंनी ज्यांना सांगितलं ते त्यांचे पिताश्री सदैव त्यांच्या सावलीप्रमाणे पाठीशी असणारे आदरणीय सन्माननीय योगेशजी म्हात्रे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. दिलीपजी भगत आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय योगेशजी म्हात्रे साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. म्हणून माझी सर्व वडिलांना सुद्धा विनंती असेल की स्वप्न नेहमी मोठी पहा आणि ती साकार करण्यासाठी सदैव मात्र तयार राहा, तत्पर राहा. अडचणी येतील, परिस्थिती बिघडेल, परंतु परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद आपल्या सर्वांमध्ये आहे याची जाणीव मात्र नक्कीच ठेवा. कारण भगवंताने सर्वांना या ठिकाणी हिरा म्हणून जन्माला आणलेला आहे, फक्त पैलू सोसण्याची ताकद आपल्यामध्ये असायला हवी. यानंतर आपण पाहतोय की ज्यांच्या अथक मेहनतीतून, ज्यांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी अगदी आपण पाहतोय की एक आकर्षक सुसज्ज असं मैदान तयार झालेलं आहे. म्हणतात ना की जगणं नेहमी झाडासारखं असायला हवं, सदैव दुसऱ्याला देणारं,
असंच दातृत्वाच्या गुणांनी सुगंधित असलेलं व्यक्तिमत्व, दातृत्वाचा सुगंध आपल्या चहूबाजूने पसरवणारे, अगदी आपल्या समाजातील प्रत्येक क्षेत्रात समाजाला पुढे घेऊन जाणारे व्यक्तिमत्व, अर्थातच या स्पर्धेची आन बान शान आपल्या आजोबांच्या स्मरणार्थ ज्यांनी ह्या स्पर्धेचं नियोजन केलं ते आपले सर्वांचे लाडके, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात, सन्मान्य श्री प्रभाकरजी पांडुरंग पाटील शेठ यांचं यथोचित सन्मान या ठिकाणी मी आमंत्रित करते. आपले भारताचे उज्ज्वल स्टार आयुषजी म्हात्रे सर, आपणास विनंती असेल की या स्पर्धेचे आन बान शान प्रभाकर पाटील शेठ यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व, बौद्धिक शारीरिक आणि सामाजिक गुणवत्तेची बेरीज म्हणजेच प्रभाकर शेठ पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान. क्रिकेटसाठी नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व, समाजसेवक, खार्डी गावची धडकन, आन बान शान, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात प्रभाकर पांडुरंग पाटील शेठ यांचं यथोचित स्वागत सन्मान. भारतीय संघाचा कर्णधार युवा, खऱ्या अर्थानं आयुषजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी करीत आहोत. तसेच आपण या मुख्य मंचावरती पाहतो एक युवा नेतृत्व निर्माण करणारे व्यक्तिमत्व, अनेक युवकांचा आदर्श म्हणून जे सदैव तत्पर असतात, अनेक युवकांना मार्गदर्शन करणारे, युवकांना पुढे घेऊन जाणारे हे युवा नेतृत्व, विद्यमान नगरसेवक वसई विरार शहर महानगरपालिका सन्माननीय रोहनजी सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित सन्मान करण्यासाठी मी राजेशजी भोईर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी रोहनजी सावंत साहेबांचं यथोचित सन्मान करायचं आहे. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. या ठिकाणी रोहनजी सावंत साहेब एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, अनमोल रत्न, वसई विरार शहर महानगरपालिकेचे नगरसेवक. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. तसेच आपण पुढील स्वागत सन्मानाकडे सुद्धा वळणार आहोत. वेलकम या सर्वांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर असं म्हणतात ना की कुणाचं तरी येणं हे नुसतं येणं नसतं, तर जनमानसामध्ये मिसळणारं व्यक्तिमत्व, सामाजिक कार्याचा वसा ज्याने उचललेला आहे, अगदी युवकांना काम कसं मिळेल यासाठी अगदी वाढदिवस सुद्धा रोजगाराच्या माध्यमातून ज्यांनी आपला साजरा केला, असे सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. प्रभाग क्रमांक 1 मधले विद्यमान नगरसेवक सन्माननीय सदानंददादा पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी जयेशजी माळी आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सदानंददादा पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. मायेचं प्रेमळ उबदार वस्त्र, या स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह आणि आपल्या ह्या कीर्तीचा सुगंध चहू बाजूने पसरावा, अर्थातच त्याचं प्रतीक म्हणून हे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. तसेच या मुख्य मंचावरती प्रभाग क्रमांक 1 चे विद्यमान नगरसेवक सन्माननीय जयवंतदादा बसवत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय जितूदादा किनी, आपण यायचं आहे. जितू किनी, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी जयवंतदादा बसवत यांचा यथोचित सन्मान होईल. एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व पाहतो, ग्रामीण भागाला पुढे घेऊन जाणारं व्यक्तिमत्व आहे. समाजातील अनेक समस्या अगदी लिलया पार करणारे व्यक्तिमत्व, कुठली समस्या असू दे ती सोडवण्यासाठी सदैव तत्पर असणारं व्यक्तिमत्व. आणि आपलं भूषण आहे की हे विद्यमान नगरसेवक म्हणून आपल्या वसई विरार शहर महानगरपालिकेला लाभलेले आहेत. नक्कीच सर्वांच्या समस्या मात्र नक्कीच दूर केल्या जातील. वेलकम सर्वांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. तसेच ह्या मंचावरती आपण आणखी एक व्यक्तिमत्व पाहतोय की कुठलीही स्पर्धा असू दे, क्रीडा क्षेत्र असू दे, प्रत्येक खेळाडूला पुढे घेऊन जाणारं व्यक्तिमत्व, समाजाला पुढे घेऊन जाणारं व्यक्तिमत्व आणि युवकांना मार्गदर्शन ठरणारं व्यक्तिमत्व सन्माननीय दशरथदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांचं यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय चंद्रकांतजी भोईर, आपण यायचं आहे आणि आपण दशरथदादा पाटील यांचं यथोचित सन्मान करायचं आहे. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. दशरथदादा पाटील युवा नेतृत्व या ठिकाणी त्यांचा यथोचित सन्मान होतोय.
तसेच आपण पाहतो आणखी एक दातृत्वाचं व्यक्तिमत्व अर्थातच सन्माननीय नामदेव शेठ अर्थातच एक समाजसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. खार्डी गावातील हे अनमोल रत्न आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे येणारं व्यक्तिमत्व आहे आणि या आदरणीय सन्माननीय नामदेव शेठ साहेबांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी हेमंत भगत आपणास आमंत्रित करतोय. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. या ठिकाणी नामदेव शेठ यांचा यथोचित सन्मान होतोय. मायेचं प्रेमळ उबदार वस्त्र तसेच आपल्या कीर्तीच्या आपल्या दातृत्वाचा सुगंध चहूबाजूने पसरावा म्हणूनच हे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची कोस्माई चषक 2026 ची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आपणास सन्मानित करण्यात येते. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. नामदेव शेठ यांचा यथोचित सन्मान होतोय. तसेच या ठिकाणी आपण पाहतो एक अनमोल रत्न सन्माननीय कमळाकरजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना आमंत्रित करतो. या कमळाकरजी राऊत साहेबांचा यथोचित सन्मान या मंचावरती होईल. मी स्वागत पाटील आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण कमळाकरजी राऊत यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. तसेच आपण मंचावरती पाहतोय उपस्थित सर्वांचं मी शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि उर्वरित स्वागत समारंभ अगदी सन्मान्य मान्यवरांना या ठिकाणी रजा घ्यायची आहे आणि म्हणूनच अगदी उर्वरित आपण स्वागत सन्मान आत्ता या थोड्याशा विश्रांतीनंतर करणार आहोत. आणि एका विशेष सन्मानासाठी आपण इथे आलेलो आहोत. आयुष्य म्हात्रे सर एक आपल्यामध्ये उपस्थित असलेले व्यक्तिमत्व आहेत. आपण पाहतोय कौशिक जाधव सर जे न्यू इंग्लिश स्कूल या ठिकाणी कार्यरत आहेत आणि गणेश अक्षरलेखन कसं करावं त्याचं ब्रँड म्हणून त्यांच्याकडे पाहतोय. आणि प्रत्येक स्पर्धा असू दे कुठल्याही आपण थोर व्यक्तिमत्व असू दे आणि आज महाशिवरात्र आहे तर महाशिवरात्राच्या या पवित्र दिवशी ज्यांनी शंखावरती आपण पाहिलं की महादेवाची प्रतिमा ज्यांच्या आपल्या ब्रशमधून रेखाटलेली आहे आणि त्यांनी तुमच्यासाठी सुद्धा अक्षरलेखन आणलेलं आयुष म्हात्रे मी आमंत्रित करतोय. कौशिक जाधव अमित पाटील आपण सुद्धा जॉईंट व्हायचं आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण करूया. भारतीय संघाचा युवा कर्णधार अंडर 19 विश्वचषक उचलला असे आदरणीय आयुष म्हात्रे सर आणि कौशिक जाधव ज्यांना भारत वर्ल्ड रेकॉर्ड या रेकॉर्डने मात्र पूर्ण भारताने दखल घेतली आणि त्यांच्या या वर्ल्ड रेकॉर्डने मात्र दखल घेतली असा विश्व विजेता आयुष म्हात्रे गणपती अक्षर गणेश अक्षर आपण कौशिक दिलीप जाधव राहणार भाताने एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आज संपूर्ण भारतभर आपण पाहिलं तर याची नोंद केली जाईल. या आई कोस्माई चषकाच्या निमित्ताने आयुष म्हात्रे यांना कौशिक जाधव ही सप्रेम भेट देत असताना पाहायला मिळत आहेत. त्यानंतर प्रभाकर शेठ पाटील यांच्यासाठी सुद्धा त्यांनी एक सुंदर गणेश अक्षर या स्पर्धेच्या माध्यमातून आणलेला आहे. अगदी त्यांनी आम्हाला कॉल केला आणि सांगितलं की दादा मला यायचं आहे. मी बोललो प्रभाकर शेठ असे व्यक्तिमत्व आहेत दिलदार व्यक्तिमत्व आहेत तुला नाही म्हणणार नाही. आणि एक भाताने गावातील आदर्श शिक्षक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. कौशिक आपण प्रभाकर शेठ पाटील यांच्यासाठी गणेश अक्षर लगेच सप्रेम भेट द्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला जास्त वेळ न घेताना मी आयुष म्हात्रे यांना विनंती करणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा प्रवास तर 1.5 तास 2 तास संपणार नाही एवढा त्यांचा खडतर प्रवास राहिला आहे. परंतु थोडक्यात ते मात्र प्रभाकर शेठ पाटील गणेश अक्षर आपण पाहत आहेत. प्रभाकर पांडुरंग पाटील शेठ हे सप्रेम भेट या ठिकाणी गणेश अक्षर महाशिवरात्र निमित्ताने आज आपण खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा उद्घाटन पाहिला प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने आणि त्यांचा सोहळा आपण पाहिलात. मी मान्यवरांना विनंती करेन आपण आसनस्थ व्हायचं आहे. आणि धन्यवाद कौशिक जाधव प्रभाकर शेठ यांच्यासाठी सुद्धा आज सप्रेम भेट आपल्याला पाहायला मिळाली. तर धन्यवाद कौशिक जाधव थँक्यू व्हेरी मच. आयुष्य जास्त वेळ घेणार नाही आहे मॅचसुद्धा सुरू आहे. खूप खडतर प्रवास सांगायला गेला तर 1.5 ते 2 तास मात्र एवढा वेळ लागेल. परंतु कसं वाटलं एकंदरीत अंडर 19 आणि भारतीय संघाचं युवा नेतृत्व कर्णधार पदाची माळ तुझ्या गळ्यात आल्यानंतर कसं फील केलं आणि तो प्रवास कसा राहिला?
खूप चांगलं वाटते आणि इंडियासाठी सगळ्यांचं स्वप्न असते की जो पण छोटा मुलगा क्रिकेट चालू करतो त्याला इंडियासाठीच खेळायचं असते आणि अंडर 19 असं आहे की एक फर्स्ट स्टेप आहे मुलांसाठी आणि खूप चांगलं वाटतं. खूप चांगला फील होता की एवढ्या मोठ्या नेशनला रिप्रेझेंट करणं आणि त्याच्यात कॅप्टन्सी आणि ते पण वर्ल्ड कप जिंकणं त्याच्यामध्ये खूप प्राऊड मुवमेंट होतं आणि इंडियासाठी खूप प्राऊड मुवमेंट होतं. एकदा जोरदार टाळ्या होत्या आयुष म्हात्रे सरांसाठी. त्यानंतर योगेशजी म्हात्रे तुमचे पिताश्री, परंतु त्या अगोदर तू लहान असताना ती स्टोरी आता पॉडकास्ट होताना पाहायला मिळते. तुमचे आजोबा खूप मात्र त्यांनी तुझं ते नेतृत्व आणि कौशल्य ओळखलं, तुझा तो बॅटिंग स्टान्स, आणि तू स्वतः सांगितलं होतं आजोबांना की मी एक दिवस मात्र चांगला क्रिकेटर बनेन, आणि ते स्वप्न पूर्ण झालं. ज्यावेळेला तू आलास नालासोपारामध्ये त्यावेळेला तुझं थाटामाटात स्वागत केलं. कसं फील केलं तुमच्या आजोबांचं, तुमच्या परिवाराचं, आणि योगेशजी म्हात्रे तुमचे पिताश्री मातोश्री असतील यांचं तू अभिमान बाळगशील? ते आजोबांना जेवढं बोलणं तेवढं कमीच आहे, कारण की ते त्यांच्या रिटायरमेंटनंतर 10 वर्ष माझ्या पाठी करणं ते खूप मोठी गोष्ट आहे आणि असं कोण करत नाही. बट त्यांनी पुन्हा रिटायरमेंटची लाईफ त्यांनी माझ्या पाठी घालवली आणि त्यांना जेवढं थँक्यू बोलू तेवढं कमीच आहे. आणि बाबा आणि आई आणि छोटी मी काका पण होते, त्यांची पण खूप मेहनत होती आणि आजोबांना 2-2 वेळा यावं लागायचं मध्येच, की स्कूलमध्ये सोडून परत प्रॅक्टिसला घेणं, परत सोडणं. त्यांनी खूप मेहनत केली आणि त्यांच्या मेहनतीमुळे, माझ्या सगळ्या फॅमिलीच्या मेहनतीमुळे जे पण आहे ते मी त्यांच्यामुळे आहे. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या आयुष म्हात्रे यांच्यासाठी. शेवटचा एक प्रश्न असेल, ज्या वेळेला तुला इथून कॉल आला, बहुजन विकास आघाडीचे लोकनेते, तुम्हा सर्वांचे लाडके जे आपल्याला पाहायला मिळतात आप्पा, आणि आप्पांचा एक शब्द आहे की सर्वात आधी माझा कार्यकर्ता. हे वाक्य सर्वांना मात्र हवं असं वाटतं. आज जे विद्यमान नगरसेवक आपण पाहत आहेत खऱ्या अर्थानं ते प्रेरणास्थान आहेत. तर इथे कॉल आल्यानंतर आई कोसमाई चषक प्रभाकर शेठ पाटील साहेब यांची ही स्पर्धा, कारण मध्यंतर 3 ते 4 वर्ष कालखंड पडला होता, मात्र कालांतराने ही स्पर्धा पुन्हा एकदा उभारली. कसं वाटलं या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर इथे येऊन, तिथे खेळल्यानंतर फील कसं केलं, क्राऊड वर्ग आणि या स्पर्धेविषयी थोडक्यात? खूप चांगलं ग्राउंड आहे आणि असं टेनिससाठी ग्राउंड असं मोस्टली खूप कमी आहेत आणि जे आजूबाजूला जे वातावरण आहे खूप चांगलं ओपन ग्राउंड आहे, तर खेळायलासुद्धा मजा येते आणि खूप चांगलं वाटते की पहिल्याच्या वर्षामध्ये टेनिस क्रिकेटला काय महत्त्व नव्हतं, बट आता पहिल्या सीझनलाच होता, बट आता खूप चांगलं वाटतं की ऑलमोस्ट दोन्ही सेमवरती चालतात आणि टेनिसला खूप महत्त्व देत आहेत, तर त्याच्यामध्ये खूप चांगलं वाटते आणि खूप मस्त वाटते की टेनिस क्रिकेटर्स पण पुढे येत आहेत खूप. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळू द्या आयुष म्हात्रे सर. थँक्यू व्हेरी मच. खूप तुम्ही नम्रपणाने आहात, शांत स्वभावाच्या आहात, आणि आम्ही उद्याच्या मात्र दिवसाची वाट पाहणार आहोत, अशा येणाऱ्या कालावधीमध्ये वाट पाहणार आहोत की भारतीय संघाचं तुम्ही प्रतिनिधित्व कराल, हीच अपेक्षा बाळगूया. आई कोसमाई चरणी हीच प्रार्थना असेल. एकदा जोरदार टाळ्या आयुष म्हात्रे सरांसाठी येऊ द्या. सर्व आमच्या मान्यवरांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आणि जाऊया पुढील या कार्यक्रमाच्या सोहळ्यासाठी. परेश कुडू सर. तसेच आपण पाहतोय की हे आकर्षक असं सुंदर मैदान, हे पहिलंच वर्ष आहे. मी सर्व मान्यवरांना सांगू इच्छिते, हे पहिलंच वर्ष आहे. येणारी वर्ष मात्र अजून सुजलाम सुफलाम असं मैदान नक्कीच करून देतील, याची ग्वाही आपल्याला सर्व खार्डीवासी देत आहेत. एकदा या सर्व खार्डी ग्रामस्थांसाठी आणि आयोजकांसाठी जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. यस, आणि या ठिकाणी आपण आजचे आपले प्रमुख पाहुणे, विशेष अतिथी सन्माननीय आयुष म्हात्रे साहेब आणि सर्व सन्माननीय मान्यवर यांच्या माध्यमातून यांच्याच समवेत मी सर्व आपले जे कार्यकर्ते आहेत मी आमंत्रित करतो. राजेशजी भोईर, किरणजी पाटील, जितू केनी, चंद्रकांत भोईर, सचिन पाटील, हरेश पाटील, हेमंत भगत, स्वागत पाटील, नागेश किनी, धीरज पाटील, नितीन पाटील, महादेव पाटील, या सर्वांना मी सन्मानपूर्वक मंचावरती आमंत्रित करतोय. आणि एक आपण दिलीपजी भगत सुद्धा येतील, जयेशजी माळी आपण सुद्धा यायचं आहे, मनोज राऊत आपण सुद्धा यायचं आहे, नितीनजी पाटील आपण सुद्धा यायचं आहे, तसेच सचिनजी भोईर आपण सुद्धा यायचं. या सर्वांना मी आमंत्रित करतोय. सर्व उपस्थित होत आहेत. तोपर्यंत आयुषजी म्हात्रे समवेत आम्ही एक फोटो मात्र या ठिकाणी काढू इच्छितोय. सन्माननीय तुकारामजी पाटील यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय.
आता मी जातो मागे या सन्माननीय सर्व आयोजक कमिटी, कारण ही तुम्ही केलेली मेहनत आहे आणि ह्या मेहनतीला दाद नक्की सर्व सन्माननीय मान्यवरांनी दिलेली आहे. एक आकर्षक आणि सुंदर सुजलाम सुफलाम असं मैदान. तसेच आपण पाहतो MH01CP 8850 ब्रिझा गाडी, ही गाडी जरा मध्ये आहे. MH48 BH5663 ही गाडी सुद्धा एक मध्ये आहे, जरा ती आपण बाजूला करून घ्यायची आहे. तसेच कोस्माई क्रिकेट संघ आणि जांता राजा क्रिकेट संघ या दोन्ही संघाच्या मी खेळाडूंना आमंत्रित करतो. या ठिकाणी आपला सुद्धा एक फोटो काढला जाईल. अगदी खूप बिझी शेड्यूल मध्ये या ठिकाणी सर्व सन्माननीय मान्यवर उपस्थित राहिले आणि आपल्या या स्पर्धेला अगदी 4 चांद लावले जात आहेत. असे सर्व सन्माननीय मान्यवरांच्या सानिध्यात कोस्माई क्रिकेट क्लब आणि जांता राजा खेळाडू मात्र आपण उपस्थित राहायचं आहे. आपला सुद्धा एक फोटो घेतला जाईल. यानंतर मी टॉस बॉक्स मध्ये आमंत्रित करतोय भामटपाडा आणि आई गावदेवी जांभूलपाडा, दोन्ही संघाचे कर्णधार मात्र टॉस बॉक्स मध्ये येतील. जांता राजा महेशजी भोईर आपण सर्व टीमला घेऊन यायचं आहे. कोस्माई क्रिकेट क्लबचे सचिन भोईर आपण सुद्धा यायचं आहे. जयवंतजी पाटील आपण सुद्धा यायचं आहे. चला पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांच्या मी विशेषतः आभारी आहोत. जे पाहुणे मंडळी या संपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित झालात. प्रभाकर शेठ पाटील यांच्या माध्यमातून आम्ही विशेषतः आभार व्यक्त करतो या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. विराल नायर सरांचा इशारा आला, 50 धावा झाल्यात आणि आता 51 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानाच्या आतमध्ये आम्ही कनेरकर संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि 9 बी या दोन टीमच्या माध्यमातून ही मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. प्रथम बॅटिंग केली आम्ही कनेरकर या टीमने आणि ते 50 धाव बनवल्यात. 51चं लक्ष्य घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत. लेट्स प्ले. पहिला बॉल आणि बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार मिस्टर सुधीर. पहिलाच बॉल एवढा जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा इथे पहिल्या बॉलवरती पहिला धक्का लागलाय. टीम 9 बी संघाला विकेट. फलंदाज बाद.
उतरले होते, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर पहिल्याच बॉल खेळत असताना बालाने विकेट गेली आणि कुठेतरी ती सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते दोन्ही टीमच्या माध्यमातून. चला दोन्ही टीमला मी विनंती करतोय, भामतपाडा आणि आई गावदेवी जांभूलपाडा. चला मला वाटते जांभूलपाडा टीमचे कॅप्टन रणजित आहेत आणि दुसऱ्या बाजूला भामतपाडा टीमचे कॅप्टन. हॅलो, टी शर्ट घेण्यासाठी यायचं आहे. जांभूलपाडा आणि भामटपाडा आपले टी शर्ट मात्र आपण घ्यायचे आहेत. आणि त्याच वेळेला आपली जी फॉर्मॅलिटी आहे, एंट्री फी आहे, ती सुद्धा त्याच वेळेला आपण जमा करणार आहोत. जांभूलपाडा आणि भामटपाडा एंट्री फी जमा झाल्यानंतर नक्कीच नाणेफेकीचा कौल केला जाईल. या दोन्ही संघाचे कर्णधार येतील. यावेळेला मात्र खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक लॉंग चेस, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, कोसमाई चषकातील हा दमदार चौकार 4. चौकार आला आणि या चौकाराच्या माध्यमातून आता धावफटकेला आकार मिळालाय. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा केले जाईल. 51 धावेंचा पाठलाग करत असताना 4 धावा धावफटकावरती. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत्या मैदानाच्या आतमध्ये नवसाई बीच. चला या ठिकाणी पुन्हा एकदा आपण एक वेगळ्या सोहळ्याकडे वळतोय. मी सन्माननीय प्रभाकरजी पाटील शेड यांचे सुपुत्र अमितदादा पाटील आपणास मी या ठिकाणी आमंत्रित करतो. या अमितदादा पाटील अगदी मंचाच्या समोर यायचं आहे. आणि हे काय करायचं, अमितदादा पाटील यांना या ठिकाणी प्रदान केलं जाईल कोसमाई चषक 2026 चं आपण पाहतो. या ठिकाणी अक्षर लेखन कौशिकजी जाधव, एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, आदर्श शिक्षक, भाताणे गावातील हे व्यक्तिमत्व. आणि कोसमाई चषक खारडी ही एक खारडी गावाची ओळख बनलेली आहे, एक ब्रँड बनलेला आहे. सर्व आपण क्रिकेटवीरांना अगदी ज्याचं स्वप्न पडलेलं असतं ते स्वप्न कोसमाई चषक आणि तेच अक्षरलेखन या ठिकाणी प्रदान करतायत. थँक्यू सो मच. आणि मी अमितदादा आपणास विनंती करतो की आपण कौशिक जाधव सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. या अमितदादा यांच्या शुभ हस्ते सन्माननीय कौशिकजी जाधव सर त्यांना या ठिकाणी रजा घ्यायची आहे आणि अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात. आणि तुमचं जे प्रेम आहे या स्पर्धेविषयी आणि एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आपण पाहिलं. प्रभाकर शेठ यांचं सुद्धा आपण गणेश अक्षरलेखन या ठिकाणी सादर केलं. त्याचबरोबर कोसमाई चषकाचं अक्षरलेखन आपल्या माध्यमातून होतोय. तर आपलं सुद्धा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. असंच प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा आमच्या या स्पर्धेविषयी सदैव राहू दे हीच इच्छा असेल. कौशिकजी जाधव थँक्यू सो मच. यस, लक्षात ठेवा जर थ्रो गोलंदाज जर आदळला तर 2 धावेची त्या गोलंदाजाला पेनल्टी असेल त्या टीमला. आणि त्या बॉलवरती धावा ज्या कम्प्लीट केल्यात त्या मात्र धावा इथे जोडल्या जातील. म्हणजे एक सिंगल काढल्या म्हणजे 2 धावा, डबल या बॉलवरती 3 धावा मिळतील. आणि लक्षात ठेवा एखादा गोलंदाज जर थ्रो गोलंदाज आदळला तर तो गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करताना दिसणार नाही आहे. याची दखलदार टीमच्या कॅप्टनने घ्यायची, याची देखील दखलदार घ्या. आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना आमच्यापर्यंत पोहोचले. आता नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सूर्या येतात. फ्री हिटचा बॉल असेल कारण की नो बॉल आहे आणि इथे धावा फटकावरती 8 लागलेत. षटक क्रमांक पहिल्यातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालेला आहे. 51 धावा या मैदानावरती जर पाहिलं गेलं तर होऊ शकतात. मैदानाचे आउटफील्ड झकास आहे. अगदी बॅटला कडा जरी लागली, शॉट थर्डमॅनला बीट झाला तर वेगाने बॉल प्रसन्न बाउंड्री लाईनच्या पलीकडे होईल. प्रत्येकाने घेतलेली मेहनत आज यशस्वी स्पर्धा. ओहो, यावेळेला ऑनसाइडला टर्न केलंय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला पाहत राहतील. बॉल सीमारेषा पलीकडे, फ्री हिटच्या बॉलवरती बॉल सीमारेषा पार. 6 धावेसाठी षटकार.
स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कोसमाई चषक 2026चा हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपल्याला सुरू पाहायला मिळतोय. म्हटलं आक्रमण करण्याचा प्रयत्न, वेग चांगला होता, नियंत्रण चांगलं होतं, टप्पा थोडासा लांब ठेवला गेला गोलंदाजाने. अगदी विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून चाललाय. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. षटक क्रमांक जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये पहिल्याचा खेळ आपण बघतायत. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अगदी 51 धावांचा पाठलाग करत असताना इथे 14 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. आता इथे शेवटचा अंतिम बॉल. एक गडी बाद ही परिस्थिती 9 बी या टीमची पाहायला मिळते. आता शेवटचा अंतिम बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसल्या. बॅटची लिडिंग एज होती. शॉट थर्डमॅनला केली आहे चुकी. मैदानाच्या आतमध्ये विकेट जाण्याची दाट शक्यता होती. झेल झाली आहे ड्रॉप. एक सिंगल येईल. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती एक गडी बाद 15. हॅलो, आपण पाहतोय कैलासवासी हरिदादू पाटील अर्थातच यांच्या स्मरणार्थ हे कोसमाई चषक 2026 अगदी दरवर्षी आपण पाहतो महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी या स्पर्धेला सुरुवात होते. कैलासवासी हरिदादू पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केली जाते आणि त्यांचे नातू आपण पाहतोय सन्मान्य श्री प्रभाकर पांडुरंग पाटील शेठ यांच्याकडून सर्व ग्रामस्थांना, क्रीडा रसिक, प्रेक्षक आणि खेळाडू सर्वांना या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं. अगदी थोड्याच वेळात महाप्रसादाची सुरुवात होईल. सर्वांना विनंती असेल की सामना संपल्यानंतर किंवा जसा वेळ असेल त्या वेळेमध्ये आपण मात्र या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती लागल्या गेल्या. ते म्हणजे 15च्या घरामध्ये 51 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये खूप चांगली बॅटिंग त्या ठिकाणी केली गेली. 4 ओव्हरची मॅच आहे. आता येणारे बॉल तुमच्याकडे असतील 18 बॉलमध्ये करायचे 36 धावा. दोन्ही टीमच्या माध्यमातून 36चा आकडा मैदानाच्या आतमध्ये आला. पाहूया त्या मॅचमध्ये कशा पद्धतीची मॅच रंगेल. दोन टीमच्या माध्यमातून एका बाजूला जर पाहिले गेले तर 9 बी या टीमला आपण बॅटिंग करताना बघतो आणि फिल्डिंग करत असताना जर पाहिलं तर आम्ही कनेरकर या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये बघत आहोत. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मातबर आपल्याला पाहायला मिळतात. चला पुढची मॅच दोन्ही टीमने यायचं. टॉससाठी प्लीज. चला नाणेफेकीसाठी या. भामटपाडा आणि जांभूलपाडा दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्समध्ये येतील. या ठिकाणी जांभूलपाडा संघाचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. मी आमंत्रित करतोय भामटपाडा संघाचे कर्णधार लगेच यायचं आहे. सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला दोन्ही टीमला पुन्हा एकदा मी विनंती करतोय, आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायची आहे. भामटपाडा आणि त्यांच्या विपक्षात आई गावदेवी जांभूळपाडा. चला दोन्ही टीम आमचे साथी समोलक मित्र त्या ठिकाणी सज्ज असतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल. अगदी चांगला बॉल पाहायला मिळाला. सिमिट कॉक्रेटची खेळपट्टी. चांगला उल्लेख सकाळ सत्रामध्ये प्रमोद सरांनी केला. या मैदानावरती अगदी जर पाहिले गेले तर भरपूर सारी इथे फटका चांगला आहे. ओव्हर पिच बॉल आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बीट करत असताना बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. चला भामटपाडा टीम लक्षात ठेवा, आयोजक आमच्यापर्यंत वारंवार सूचना करतात आपल्या टीमचे कॅप्टन पाठवायचे. टीम भामटपाडा आणि त्यांचे विपक्षात आई गावदेवी जांभूळपाडा या दोन टीमच्या माध्यमातून या पुढची मॅच या मैदानावरती खेळवली जाईल. धावा धाफडकावरती या षटकाराच्या मदतीनं 51चं पाठलाग करत असताना 23 बनल्यात एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 15 मध्ये 28 करायच्यात. पुन्हा एकदा आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक पोस्ट आहेत लॉंग ऑफला. इथे कॅच ड्रॉप. या डावामध्ये सर्वाधिक झेल सुटल्यात. एक शॉट थर्डमॅनला पाहिली. त्या झेल सुटल्यानंतर जे आक्रमण केले ते मात्र जबरदस्त. षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना वैभव फलंदाज.
आतापर्यंत 17 धावेंवरती वैयक्तिक तो खेळतोय. झुंजार बॅटिंग त्याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 25 फटकावरती अर्धा पल्ला पार केलाय या मॅच मध्ये टीम 9 बी या संघाने. ओहो, पुन्हा एकदा आक्रमण समोरच्या दिशेने. वा, डाऊन दी ग्राउंड, बॉल सीमारेषा पार. आमच्या लाडक्या मान्यवरांना सलामी देणारा हा कोसमाई चषकातील एक सर्व उत्कृष्ट फटका षटकार. एंटरप्राइजेस पुरस्कृत हा क्रिकेटचा रण संग्राम रंगणार खार्डी ये गावात खाली कोशिंबे ये गावात. थँक्यू डीजे. षटकार आलाय. षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 31 झाले. येणारे बॉल असतील 13 आणि 13 बॉल मध्ये 20 धावा इथे करायच्या आहेत. पुढचा बॉल, शेवटचा अंतिम बॉल, पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये निघून चाललाय. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 51चा पाठलाग करत असताना 31 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात. 12 मध्ये 31 बनवल्यात. इथे 12 मध्ये 20 करायचे आहेत. आई गावदीबी सांभाळू पडा. आम्ही भामतपाडा टीमच्या कॅप्टनला विनंती करतो, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर लगेचच आपण टॉससाठी यायचं आहे. थोड्याच वेळात त्यांचा संघ उपस्थित होईल. चला, पाण्याची व्यवस्था मी आयोजकांना विनंती करतो, व्हॉलेंटियर्स प्लीज मैदानाच्या आतमध्ये लगेच पाण्याची व्यवस्था करूयात. या आपण ऐकूया या स्पर्धेचं एक सुमधुर संगीत. मैदानी आवाज घुमणार चौकार षटकारांचा घुमणार चौकार षटकारांचा. या वीरार शरद कोसमाई चषक आहे हो लय मानाचा चषक आहे हो लय मानाचा. आता सारीकडा फक्त झालाय प्रभाकर शेठचा हो बोलबाला. सारीकडा फक्त झालाय प्रभाकर शेठचा हो बोलबाला. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खार्डी गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय खार्डी कोशिंबे गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खार्डी गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय खार्डी कोशिंबे गावाला. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कोसमाई एंटरप्राइज प्रस्तुत मान्य श्री प्रभाकर पांडुरंग पाटील शेठ यांच्या सौजन्याने कोसमाई चषक 2026 आपण बघतायत. पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील एक मातबर अशी स्पर्धा. प्रत्येक खेळाडूंना प्रत्येक अगदी जर पाहिलं गेलं तर व्यक्तींना या स्पर्धेची हुरूर लागली असते की एकदाची कधी कोसमाई स्पर्धा येईल. आणि यंदाचं वर्ष खूप चांगलं आयोजन, एक नवीन मैदान, नवीन संकल्पना या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून घेतली गेली. कौतुक करावं लागेल संपूर्ण खार्डी ग्रामस्थांचं. त्यांच्यामुळेच ही स्पर्धा होणं शक्य झालं आहे. कारण की प्रभाकर शेठ यांनी सकाळी देखील सांगितलं की सर्व श्रेय आमच्या ग्रामस्थांना जाईल. कारण की ग्रामस्थांच्या मुलांनी घेतलेली मेहनत ही आज या स्पर्धेला जबरदस्तरित्या दिसून येते. सपाटीकरण खूप चांगलं पद्धतीचं या मैदानावरती पाहायला मिळते. चहू बाजूने बाउंड्री आहे. आणि खरं तर पालघर जिल्ह्यामध्ये एक अतिशय सुंदर मैदान म्हणून या कोसमाई क्रीडांगणाला नाव दिलं जाईल. धावा फटकावरती 31, 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला आहे. आता 12 बॉलमध्ये करायचे आहेत 20 धावा. इथे धीम्यागतीचा बॉल होता, समोरच्या दिशेने उडवलाय, क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॉल वेगाने प्रस्थान, सीमारेषे पार, डाऊन दी ग्राउंड, 1 बाउन्स, ओव्हर 0, चौकार. का बॅटिंग करताय मैदानाच्या आतमध्ये. असं वाटलं या मैदानावरती 4 ओव्हरमध्ये इथे रोखलं जाईल.
तो ढावा ठोकण्यामध्ये यशस्वी राहतात. बॅकफुटला गेले, पंच केले, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, त्यांना बीट करत असताना बॉल थेट मैदानाच्या पलीकडे. 4 धावेंसाठी आणखीन एक खणखणीत चौकार. घेतली त्यांचा उल्लेख आपण या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. धावसंख्या धावफटकावरती 39. आता 10 बॉलमध्ये 12 धावा करायचे. धीमागे तिसरा बॉल होता, समोरचे खेळलाय, फटका हवेत खेळलाय, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एक चांगला झेल कंप्लीट केलाय आणि मैदानाच्या आतमध्ये हा लागलाय दुसरा धक्का नवसाई बी या टीमला आणि इथे परतावं लागेल तुषार या बॅटरला. डगआउट स्टेशनने विकेट गॉन, फलंदाज बाद. कोशिंबे गावाची कोसमाई माऊली आहे हो शान, माऊली आहे हो शान, कोसमाई माऊली आहे हो शान. आज आईच्या नावाने सजलाय वारी क्रिकेटचा मैदान, क्रिकेटचा मैदान सजलाय क्रिकेटचा मैदान. चला भामतपाडा टीम जर उपस्थित झाला असेल तर लगेच टॉस बॉक्स मध्ये आपले कॅप्टन पाठवायचे आहेत. हा मुख्य बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळतो प्रभाकर शेठ पाटील. एक सुंदर असं व्यक्तिमत्व, गोल्डन मॅन म्हणून त्यांची ओळख या संपूर्ण परिसरामध्ये, डॅशिंग अँड डायनॅमिक पर्सनॅलिटी म्हणून त्याची ओळख राहिले. आणि खरे तर जर पाहिले तर हे त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या सकाळच्या अगदी 17 पासून उपस्थित आहेत. धावसंख्या धावफटकावरती 39, 2 गडी बाद. येणारे बॉल 9 बॉलमध्ये करायचे आहेत 12 धावा ही मॅच जिंकण्यासाठी. टीम नवसाई बी या संघाला आता या पुढचा बॉल षटक क्रमांक 3 मध्ये तुषार यांना आपण बघतायत. ऑप्टिकच्या बाहेर शबल झाले, शॉर्ट बॉलचा वापर केलाय, फटका छान आहे, बेमिसाल टायमिंग साधल्या बॉलवरती आणि बॉल सीमारेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी आणखीन एक षटकार. धावसंख्या धावफटकावरती 45. प्रभाकर शेठ पाटील यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था आजच्या संपूर्ण दिवसामध्ये केली गेली. तर मी प्रत्येक मान्यवर असतील, प्रेक्षक वर्ग असतील, खेळाडू असतील, खार्डी गावातील ग्रामस्थ असतील, मी प्रत्येकाने विनंती करतो आपण जेवणाचा आस्वाद घ्यावा. शेवट गोड केलाय, षटकार ठोकलाय, मॅच जिंकली आहे टीम नवसाई बी या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. हार्ड लक टफ लक. आम्ही कनेरकर संघ या स्पर्धेमध्ये भाग घेतलात, सहभाग घेतलात. आपल्या देखील आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक धन्यवाद. यस, लक्षात ठेवा हँडशेक करूनच मैदानाच्या बाहेर पडायचं आहे. पहा, लक्षात ठेवा या पालघर जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण बघितलेत आणि या स्पर्धेचा देखील तोच मान आहे. कुठलाही संघ जिंकू द्यात, कुठलाही संघ पराभूत होऊ द्यात, परंतु हँडशेक केल्याशिवाय मैदान सोडायचं नाहीये. इथे आलेला पुन्हा एकदा सर्व महिलांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. आपण इथे उपस्थित झालात या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनापासून आभार. येस, लक्षात ठेवा जे जुने चेंडू मैदानाच्या पलीकडे जात आहेत, जर तुम्हाला मिळाले असतील तर लगेचच आयोजकांपर्यंत जमा करायचे आहेत. त्याची दखल आपण घ्या. आणि भरपूर मेहनत आमच्यापर्यंत स्कोरवर पोहोचवत आहेत नवसाई बी या टीमने याही स्पर्धेसाठी घेतलेली आहे. कारण की 3rd इयर सर्कल आखलं नव्हतं, परंतु इथे आल्यानंतर त्यांची मेहनत आपण पाहिली. प्रत्येकाची जी मेहनत आहे, खार्डी गावाची, या पालघर जिल्ह्याची एक मानाची स्पर्धा आणि त्याच कारण असं प्रत्येकानं वाटतं या स्पर्धेमध्ये काहीतरी नवीन व्हावं. चला, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण जाहीर करूयात. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नो डाऊट अबाउट इट, ज्याच्या बॅटमधून षटकारांची आतिषबाजी झाली. 3 षटकार ज्याच्या बॅटमधून आलेत, 3 षटकार ज्याच्या बॅटमधून आले. जवळपास जर पाहिले गेले तर धुवाधार बॅटिंग ज्याने केले तेवढीच चांगली गोलंदाजी केले आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय मिस्टर
वैभवने यायचं म्हणत माझा पुरस्कार घेण्यासाठी जाऊयात आपण आता इथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस बॉक्समध्ये त्या ठिकाणी आमचे साथी समालोचक मित्र सज्ज असतील. थँक्यू.